नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अभिषेक वायटी ब्लॉग्स. आज आपण कुठे राईडला नाही जाणार आहोत. आज आपण जाणार आहोत खोपोलीजवळ सासगाव येथे श्री विठ्ठल मंदिरात, ज्याला धाकटी पंढरी असं सुद्धा म्हणतात. तिथे जायचं कारण म्हणजे की तिथे आता सप्ताह चालू आहे. तर आपण तिथे चालू असलेलं भजन कीर्तन सगळं या व्हिडिओत कवर करणार आहोत. आणि काही महिन्यापूर्वी झालेलं रिनोव्हेशन मंदिराचं ते सुद्धा आपण या व्हिडिओत कवर करू. सो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत. आता पोचलो इथे. मला यायला तर लेट झालं. मी येता वाजले 6:15 आणि इथे हरिपाठ चालू होतो 6 वाजता. तर आता हरिपाठ झाला आहे चालू. आता आपण थोड्या वेळात जाऊया आतमध्ये. आत्ताच हरिपाठ संपला आहे आणि आता 7 वाजता कीर्तन पण चालू होणार आहे. आणि हा सप्ताह आहे ना, तो 25 जुलैला चालू झाला आणि 16 ऑगस्टपर्यंत कंटिन्यू असणार आहे. गोकुलाष्टमीपर्यंत हा प्रत्येक वर्षी सप्ताह असतो. आणि याची टायमिंग आहे 6 वाजता हरिपाठ चालू होतो आणि 7 वाजता कीर्तन 7 ते 9 असं असतो. आणि शेवटीला महाप्रसादसुद्धा असतो. जोडलं पाहिजे का? रामकृष्ण हरी. माझं नाव अनंत गोविंद पाटील, राहणार टाकळी. मी ह्या विठोबा देवस्थानचा अध्यक्ष 2024पासून झालेला आहे. आणि त्यानंतर ह्या देवळामध्ये या गाभाऱ्याची सर्व व्यवस्था माझ्याकडून झालेली आहे. मेघडंबरी आणि गाभारा आणि शिवाय हॉल, ह्या हॉलची सर्व व्यवस्था मी माझ्या कल्पनेतून ही करून घेतलेली आहे. त्याचबरोबर ह्या मंदिरामध्ये वर्षभरामध्ये एक बीजोत्सव मोठा साजरा केला जातो. त्यानंतर कृष्ण जयंती ही 22 दिवसाची साजरी केली जाते. तुकाराम महाराजांची बीज ही 10 दिवसाची असते आणि त्या बीजेचं सर्व व्यवस्थापन आम्ही ह्या ठिकाणी करत असतो. आणि ह्या ठिकाणी अनेक भाविक, अनेक संत आणि वारकरी येत असतात. आम्ही मोठ्या मोठ्या वारकऱ्यांना म्हणजे कीर्तनकारांना आम्ही आमंत्रण देतो. त्यांच्याप्रमाणे त्यांची व्यवस्था केली जाते. आणि ह्याच्या पुढे 100ही करायची आहे. पुढल्या वर्षी आम्ही धाकट्या मंडळीची
बीज उत्सवाची 100री पूर्ण होते आणि ती उत्सव मोठ्या प्रमाणात करण्याचं प्लॅनिंग आहे. जसं धाकट्या इथे भंडाऱ्या डोंगरावर तुकाराम महाराजांची 375री झाली आणि ती पद्धत बघून आल्या. मी स्वतः बघायला गेलो होतो आणि त्याच्यानंतर तशा पद्धतीने इथं काही जर 100% असेल ना तर 10%, 20% तरी आम्ही प्रयत्न करणार आहोत मी. आणि त्याप्रमाणे ही धाकट्या मंडळीचा उत्सव मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे. ह्या जिल्ह्यात महाराष्ट्रात त्याचा गौरव झाला पाहिजे आणि ह्यासाठी माझे सर्व प्रयत्न आहेत. आणि ह्या दृष्टीने इतरशी चांगल्या पद्धतीचं जेवण व्यवस्था केलेली आहे. सर्व बीज उत्सवामध्ये सर्व लोकांना शिस्तीचा जेवणाची व्यवस्था केलेली आहे. प्रत्येकाने ताटामध्ये जेवण दिलं जातो आणि स्वतःचा ताट स्वतः धुवून तिथे पुसून ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि त्याप्रमाणे इथं चांगल्या पद्धतीचं जसं होईल असं महाराष्ट्रामध्ये ह्या देवाचं नाव धाकटी पंढरी हा उज्ज्वल झाला पाहिजे असा प्रयत्न माझे आहेत. आणि त्यासाठी आपलं सर्वांचं सहकार्य, सर्व आमचे मित्र, आमचे कीर्तनकार, आमचे पडवळ महाराज, आमचे उतेकर महाराज मला पूर्णपणे सहकार्य करतात. आणि त्या दृष्टीने हा उत्सव मोठ्या प्रमाणात होत असतो आणि ह्या उत्सवाला सर्वांचा हातभार लागतो आहे. आम्ही ह्या वेळेला जेवणाची व्यवस्था केलेली होती. सगळ्यांना 2 टाईम जेवण देतो, चांगल्या प्रकारचं जेवण दिलं जातो. सर्व बरेचसे भाविक इथे या ठिकाणी जेवायला येत असतात. मोठी गर्दी असते आणि सर्व विनामूल्य आहे. ते सर्व आमच्या संघटनेतून या देवस्थान कमिटीच्या वतीने आम्ही ते करत असतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. तीर्थक्षेत्र धाकटी पंढरी श्री विठोबा देवस्थान ताकई या ठिकाणी आपण आमची मुलाखत घेण्यासाठी आलेला आहात. या मंदिरासंबंधित आणि या मंदिरामध्ये संप्रदायाचं जे कार्य चालू आहे या बाबतीत जर बोलायचं झालं तर ही फार जुनी परंपरा आहे. 100 वर्षापूर्वीची ही परंपरा आहे. पहिलं फार छोटं असं स्वरूप या मंदिराचं होतं. त्यामध्ये पुढे पुढे बदल होत गेला. आता सध्याची स्थिती अतिशय सुबक आणि छान आहे. म्हणजे लोक खास मंदिराचा गाभारा पाहण्यासाठी दूरदूरून लोक येतात. पण पूर्वस्थिती फार स्मॉल होती, एकदम छोटीशी होती. पण याला जे स्वरूप येत चाललं याचं कारण एकच, तर इथे वारकरी संप्रदायाचं वास्तव्य, वारकरी संप्रदायाची जी सुरुवात झाली त्यामुळे ह्या स्थानाला गती निर्माण झाली. पहिली या स्थानाला बोंबल्या विठोबा, सासगाव मंदिर, विठोबाची टेकडी असं म्हणत. पण वैकुंठवासी म्हस्के बाबा, स्वानंद सुखनिवासी कांबेकर बाबा, श्री वैकुंठवासी किसन शेठ साखरे या मंडळीने इथे या श्रावण सप्ताहामध्ये हा 22 दिवसाचा जो उत्सव, त्यामध्ये एक 7 दिवसाचे कार्यक्रम ठेवले जात होते आणि भागवताचं पारायण चालत असायचं. पुढे कीर्तनाचा हा एवढा मोठा उत्सव नव्हता. पण ज्या वेळेला म्हस्के बाबा, वैकुंठवासी म्हस्के बाबा यांच्या गावाला ही वारकरी संप्रदायाची एक मालिका तयार झाली, टाळकरी तयार झाले, तेव्हापासून इथे त्यांनी ही कीर्तन परंपरा सुरू केली. आणि त्यामध्ये स्वानंद सुखनिवासी कांबेकर बाबांची जोड, त्यापूर्वी वैकुंठवासी पांडुरंग महाराज आहेत, त्यानंतर उमरेकर महाराज हे या ठिकाणी फक्त भागवताचं वाचन करत होते. त्याला हे असं सप्ताचं स्वरूप नव्हतं. तर वैकुंठवासी म्हस्के बाबांपासून हे स्वरूप या ठिकाणी प्राप्त झालं. त्यामध्ये नंतर आम्ही मंडळी, तरुण मंडळींनी, आमचे वैकुंठवासी दुबे सर यांनी इथे येऊन कीर्तन केलं. त्यावेळेला तिथे मी स्वतः होतो पखवाद वाजवण्याकरता. आमचे प्रकाश शेठ शाणे होते, मांडे महाराज होते, लाड महाराज होते, बैलमारे महाराज होते, ही बरीच मंडळी होती. बाळासाहेब जाधव होते. ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित होते. त्यावेळेला त्यांनी एक तरुण मंडळी या ठिकाणी कार्यरत असावी संप्रदायामध्ये म्हणून एक मीटिंग घेऊन आम्हाला त्यामध्ये त्यांनी समाविष्ट केले. आणि अशा प्रकारे मग त्या कार्यक्रमाला पुढे पुढे सुरू झालं. इथे वारकरी संप्रदायाला कुठल्याही प्रकारचं उत्पन्नाची काहीच बाजू नव्हती. तर 15 दिवसातून सगळे वारकरी एकादशीला फक्त इथे येत, नंतर इथे कोणी फिरकत नव्हतं. पुढे त्याला गती अशी मिळाली की 1986ला
इथे अखंड विणं सुरू झाला आणि तो अखंड विणं सुरू झाल्यानंतर पांडुरंग महाराज पाटील, पांडुरंग बाबा पाटील सारसन यांनी 1 वर्ष एक निधी दिला म्हणा किंवा त्यांनी एक सहाय्य केलं आणि 1 वर्ष संपूर्ण विणेकऱ्यांचं सर्व खर्च त्यांनी केला. पण पुढे प्रश्न, कारण त्यांनी म्हटलं मी 1 वर्षाकरता तुम्हाला मदत करीन. मग मस्केबाबांना मोठा प्रश्न पडला. मग त्यांनी तरुण मंडळींना एकत्र करून मग आता पुढे हा पेच किंवा हा पुढचं हे प्रसंग संकट कसं निवारण होईल याकरता आम्हा मंडळींशी त्यांनी संपर्क साधला. त्यामध्ये कैलासवासी KB पाटील या ट्रस्टचे अध्यक्ष होते. त्यांना मी फक्त संपर्क साधला की पाटील साहेब आता येणारी पुढे यात्रा आहे, त्या यात्रेमध्ये आम्हाला वारकरी संप्रदायाला एक स्थान द्या, आम्ही थोडी देणगी गोळा करतो. तर त्यांनी ती परवानगी दिली. आमच्याजवळ माईक दिला, पावती बुकं दिली आणि अशा प्रकारे ते सुरू झालं. 1986ला 35 ते 36 हजार रुपये झाले. त्यावेळेला लोकांची देणगी ₹1.25, ₹2.5, ₹5 अशा स्वरूपाची होती. पण त्याला आता पुढे पुढे गती मिळाली. आता लोक इथे अखंड विणा प्रहारा चालू आहे. वारकरी संप्रदायाचं काम अतिशय सुंदर आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचं सहाय्यता सुरू झाली आणि धाकटी पंढरी हे नाव त्या ठिकाणी आम्ही दिलं गेलं. त्याला पहिलं बोंबल्या विठोबा म्हणत, आता बोंबल्या विठोबाचा अर्थसुद्धा काही लोकांना माहीत नाही. भगवंतानी इथे आपल्या भक्ताकरता बोंब मारली, असा नाही लाज धरीत, नाही लाज धरीत असा भगवान, असा त्याचा स्वभाव. त्यांनी तुकाराम महाराजांच्यावर आर्थिक जी बाजू होती, तो प्रसंग आलेला होता, तो भगवंताने आवाज देऊन हाका मारून ते निवारण केलं. म्हणून देवाने भक्तासाठी आवाज दिला, बोंब मारली म्हणून तो बोंबल्या विठोबा. लोक त्याचा अर्थ वेगळा करतात. असं इथे त्या संप्रदायाचा आम्ही धाकटी पंढरी म्हणून त्याला नामनिर्देश केलं आणि ही धाकटी पंढरी पुढे पुढे अतिशय सर्व लोकांना आवडत आणि सगळे वारकरी एकत्र येऊ लागले. संपूर्ण खालापूर तालुक्यातील सगळे वारकरी इथे येतात. कार्तिक शुद्ध एकादशी ही तर महापर्वणी असते. या परिसरातून सगळ्या दिंड्या इथे वाजत गाजत येत असतात. कांब्याहून दिंडी येते, चौकून दिंडी येते, तिकडे कडाव परिसरातून दिंडी येते, इथे कथा पनवेल या सगळ्या भागातून इकडून तिकडून सगळ्या दिंड्या येत असतात आणि इथे कार्यक्रम होत असतात. दिवसभर पंढरपूर सारखाच आवाज त्या ठिकाणी निनाद असं करत असतो आणि खूप आनंद लोक लुटतात. दर्शनाला लाईन लागलेली असते आणि खाली मोठी यात्रा भरलेली असते असं स्वरूप. आणि नंतर विजेचा उत्सव, तो पण आता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार येऊन आणि त्या ठिकाणी कार्यक्रम केल्या जातात. सगळे परिसरातील सर्व कीर्तनकार, टाळकई, गायक, वादक सगळे तिथं एकत्रित येतात आणि तो एक मोठा उत्सव जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन सोहळा इथं पार पाडला जातो आणि त्यामध्ये सगळे सहभागी होतात. आता सध्या कार्यरत असणारे पाटील साहेब अनंतजी पाटील यांनी खूप चांगलं लक्ष दिलेलं आहे. BL पाटील यांना मी एक शब्द दिला होता, तुम्ही देऊळ सांभाळा, आम्ही देव सांभाळतो. बरं काय, तुम्ही देवळाचं सगळं पहा, आम्ही देवासाठी जे लागणारं ते साहित्य, आम्ही जे काय लागणारं ते आम्ही पाहतो. आता इथे अनंतजी पाटील हे अध्यक्ष आहेत. ते सर्व तो प्रकारे आणि मंदिराचं पण आणि देवाचं पण दोन्ही बाजूने ते कामं आणि हाताळतात आणि त्यामुळे आम्हाला आमचं जे डोक्यावरचं ओझं होतं ते आता आमच्या खांद्यावर आलेलं आहे. आम्ही सगळे वारकरी त्यांच्या या चाललेल्या कार्याला आम्ही अनुमोदन देतो. त्यांना कुठल्याही प्रकारचा आमचा कोणाचासुद्धा विरोध नसतो आणि आम्हाला जे अपेक्षित आहे त्या सगळ्या गोष्टी ते पुरवत असतात. वारकरी संप्रदायाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टीची पूर्तता लगेच. पहिला विणेकरांना फक्त ₹150 इथे मानधन होतं, त्यांनी डायरेक्ट ₹500 करून टाकले. असं म्हणजे अशा प्रकारचं सगळं. इथे टाळकरण नव्हते, 100 टाळजोड आणले नवीन. जे लागणारे ग्रंथ नव्हते, 100 गाथा पारायणासाठी गाथा प्रती आणल्या. म्हणजे जे जे काय लागेल ते कमी पडू देत नाही अशा प्रकारचं सध्याचं. आणि ही स्थिती जर पाहिली तर सुशोभित, सगळ्यांना अतिशय आनंद देणारं हे सध्या मंदिरातलं वातावरण आहे ते त्यांच्यामुळे झाले. आणि सर्व वारकरी एकत्र येतात, कोणाच्यामध्ये मतभेद नाही. आणि ही धाकटी पंढरी आहे आणि आम्ही धाकट्या पंढरीचे वारकरी आहोत या उद्देशाने सगळं सर्वांचं जीवन चाललेलं आहे. असंच यापुढेही आम्ही अपेक्षा करतो
जास्तीत जास्त या धाकट्या पंढरीचा प्रचार प्रसार तुमच्या मार्फत व्हावा ही विनंती करतो. भजन वगैरे सगळं संपलं आता आणि जेवण वगैरे पण झालं आणि आता आज एकादशी पण होती त्यामुळे खूप गर्दी होती पण जास्त यंग मुलं जास्त नव्हती. सो इथे यायला काही हरकत नसावी यंग मुलांना पण म्हणजे बाहेर फार्म हाऊसला वगैरे तर आपण जातोच पण इथे 1-2 तास स्पेंड करायला चांगली जागा आहे काहीच हरकत नसावी. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांना आणि परिवाराला पाठवा.
थँक्यू.